संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज पहिली सुनावणी. बीड सत्र न्यायालयामध्ये आज पहिली सुनावणी. तर सुनावणीतील सरकारी वकील उज्ज्वल निकम या ठिकाणी उपस्थित राहणार. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. विरोधी पक्षनेत्याची निवड होणार का हे पाहणं महत्त्वाचं. विरोधी पक्षनेतेपदासाठी माझ्या नावाला विरोध असेल तर पत्र मागे घेतो. सचिवालयाकडे पत्र दिलंय. 10% अट कुठेही नाही. भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. विधानसभा उपाध्यक्षांच्या निवडीवेळी विरोधी पक्षनेता सुद्धा नियुक्त करावा. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणारा विरोधी पक्षनेता असला पाहिजे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांची विनंती. विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष. राष्ट्रवादीच्या घड्याळ पक्ष चिन्हावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर. घड्याळ चिन्हावर सर्वोच्च न्यायालयामध्ये काल सुद्धा सुनावणी नाहीच. वेळाभावी सुनावणीच होऊ न शकल्यामुळे पक्ष आणि चिन्हाचा फैसला आता पुन्हा लांबणीवर. ठाकरेंच्या शिवसेनेतील स्नेहल जगताप अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. आज दुपारी 12:30 वाजता स्नेहल जगतापांचा पक्षप्रवेश होणार. सुनील तटकरेंच्या नेतृत्वात त्यांचा पक्षप्रवेश. सांगली जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का. जिल्हाप्रमुख संजय विभुते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. तर आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईमध्ये होणार पक्षप्रवेश. संजय विभुतेंसोबत असंख्य कार्यकर्ते सुद्धा प्रवेश करणार. नवी दिल्लीमध्ये आज दुपारी माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींची पत्रकार परिषद. वाघ्या श्वानाच्या समाधीसंदर्भात ते आपली भूमिका मांडणार. संभाजीराजे छत्रपतींची रायगड प्राधिकरणावरून हकालपट्टी करा. ओबीसी आरक्षणाची मागणी करणारे लक्ष्मण हाके यांची मागणी. तर वाघ्या श्वानाची समाधी काढण्याच्या भूमिकेतून आता वाद पेटण्याची शक्यता. अहिल्यानगरमध्ये 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा दुसऱ्यांदा थरार रंगणार. तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये झालेल्या वादानंतर आता रोहित पवारांकडून आयोजन. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून या स्पर्धेला मान्यता. कॉमेडियन कुणाल कामराला पोलिसांकडून व्हॉट्सअपद्वारे समन्स. तर कामराला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. तर मी माफी मागणार नाही, मी घाबरत नाही. मी जे बोललो तेच अजित पवार सुद्धा एकनाथ शिंदेंबद्दल बोलले होते. कुणाल कामरा गाण्यातील बोलण्यावर आपल्या ठाम. मागच्या वेळी मी विरोधी पक्षात होतो. विरोधी पक्षात असताना केलेलं वक्तव्य हे योग्य होतं. आता ते योग्य नाही. मागच्या गोष्टी काढून त्यावर चर्चा करणं योग्य नाही. अजित पवारांकडून आपली भूमिका स्पष्ट. हा देखील आपल्याच सारखा निघाला. ये भी झुकेगा नाही. जय महाराष्ट्र. संजय राऊतांचं सूचक ट्विट. राऊत बरोबर बोलले. संजय राऊत आणि कामराचा एकच डीएनए. मंत्री संजय शिरसाट यांची संजय राऊतांवर टीका. तर राऊतांच्या डीएनए बाबत आम्ही शंका उपस्थित करत नसल्याची सुद्धा शिरसाटांची प्रतिक्रिया. व्याभिचार, स्वैराचार आणि सुपारी घेऊन बोलण्याचं काम. कुणाल कामराच्या गाण्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. तर माझ्यावरील आरोपांकडे मी दुर्लक्ष केलं. एका संकेतस्थळाला शिंदेंची प्रतिक्रिया. कामरानं आपली तुलना अजित पवारांशी करू नये. कामरानं आपल्या अवकातीत राहावं. अमोल मिटकरींचा कामराला जपून बोलण्याचा इशारा. कुणाल कामराकडून डिवचणारा नवीन गाण्याचा व्हिडिओ आता पोस्ट. तर हम होंगे कंगाल असं म्हणत द हॅबिटेट स्टुडिओच्या तोडफोडीवरून कामरानं पुन्हा डिवचलं. कुणाल कामरानं मुंबईमध्ये येऊन बोलावं. उदय सामंतांचं कुणाल कामराला आव्हान. तर कामरानं लायकीत राहावं. सामंतांची प्रतिक्रिया. फडणवीसांची संजय राऊत आणि सुषमा अंधारेंवर टीका. तर राऊतांचा सकाळी 9 वाजताचा भोंगा आता असं म्हणत उल्लेख. तर अंधारेंनी कामराचं गाणं पुन्हा गायलं. त्यावर ही टीका. अंधारे आणि राऊत सभागृहाला डिवचण्याचा प्रयत्न करतात. फडणवीसांचा आरोप. देवेंद्रजी बात निकलेगी तो दूर तक जाएगी. माझ्यावर कारवाई करायची असेल तर निश्चित करा. या देशात सत्य बोलणं, लोकाभिमुख प्रश्न विचारणं जर गुन्हा असेल तर असा गुन्हा मी वारंवार करायला तयार. फडणवीसांनी विधानसभेत केलेल्या आरोपांनंतर अंधारेंचं पत्र. जयकुमार गोरे प्रकरणामध्ये संजय या ठिकाणी शरद पवारांच्या पक्षाचा हात. सुळे आणि रोहित पवार यांचे आरोप. तुषार खरातला फोन. विधानसभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे गंभीर आरोप. महिलेला न्याय देण्यासाठी आमचा एखादा फोन आला असेल. फडणवीसांनी केलेल्या आरोपांना रोहित पवारांचं उत्तर. तर एवढे पुरावे असताना गोरेंवर कारवाई का नाही. रोहित पवारांचा सरकारला सवाल. तर मी माझा फोन तपासासाठी द्यायला तयार आहे. फडणवीसांच्या आरोपांनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर महिलेला द्यायची 1 कोटींची कॅश आली कुठून. सुळेंचा सवाल. मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल रेकॉर्डबद्दल माहिती असेल. रोहित पवार, सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नांवर अजितदादांचं उत्तर. तर चौकशी सुरू असून मुख्यमंत्र्यांना वाटेल म्हणून माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया.
पुढच्या महिनाभरात एकाचं मंत्रिपद गेल्याशिवाय राहणार नाही, रोहित पवारांचं मंत्री जयकुमार गोरेंवर भाष्य. आदित्य ठाकरे ड्रग्ज व्यापारामध्ये सहभागी तर डिनो मोरिया सुद्धा सहभागी, वकील निलेश ओझांची माहिती. आदित्य ठाकरे आणि इतरांवर गुन्हा दाखल करा, दिशा सालियांच्या वडिलांची मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार. दिशा सालियांच्या वकिलांना काय बोलायचं ते बोलू द्या, मला त्यावर काहीही बोलायचं नाही, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. ड्रग्ज व्यवसायामध्ये अनेक सेलिब्रिटीज आहेत तर ते अनेक वेळा समोर आले, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरेंचं नाव पहिल्यांदा समोर आलं नाही, ते अगोदर सुद्धा आलंय, आदित्य ठाकरेंवर प्रतापराव जाधवांची प्रतिक्रिया. दिशाला न्याय मिळालाच पाहिजे, आमच्यावर कुणाचा दबाव नाही, आमच्याकडे काही पुरावे नाहीत असो दिशाचे वडील म्हणाले. तर त्यामुळे आधी पुरावे समोर आणा आणि नंतर आरोप सिद्ध करा, किशोरी पेडणेकरांची या प्रकरणावर प्रतिक्रिया. प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांकडून आता कोल्हापूर कोर्टाकडून 8 मार्च पर्यंत पोलीस कोठडी, तर विधानं गंभीर असल्यामुळे पोलीस आरोपीच्या आवाजाचे सॅम्पल तपासणार. छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याप्रकरणी कोरटकरवर गुन्हा. मोबाईलचं लोकेशन ट्रॅक करून कोरटकरला अटक झाली, पुढील कारवाई सुद्धा पोलीस करणार. शिवरायांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. कोरटकरची जीभ छाटली पाहिजे, जेणेकरून याला कधी कुणाला काहीही बोलता यायला नको. कोरटकरला अटक केल्यानंतर अंबादास दानवे आक्रमक. कोरटकरला तेलंगणामध्ये लपण्यास काँग्रेसची मदत, कोरटकरचा मोबाईल सापडला, काँग्रेसचा नेता समोर येईल, परिणय फुकेंचा आरोप. तर कुठे लपलाय त्याचं सर्टिफिकेट आणा, वडेट्टीवारांचंही प्रत्युत्तर. चंद्रपुरात कोरटकरला पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केली, वडेट्टीवारांचा दावा. तर कोणत्या काँग्रेस नेत्यानं कोरटकरला लपवलं, सर्टिफिकेट आणावं, वडेट्टीवारांचं फुकेंना आव्हान. तर वडेट्टीवारांनी आरोप केलेल्या कोंडावार या अधिकाऱ्याची 15 दिवसांपूर्वीच आर्थिक गुन्हे शाखेत बदली. कोरटकर काँग्रेस नेते विजय अक्कलकम यांच्या घरी सापडला, तर काँग्रेसनं आता माफी मागावी, राम कदमांची मागणी. काँग्रेसनं आरोपीला आश्रय दिला, हा भ्रम निर्माण करण्याचा प्रकार. तर गांधीजींच्या हत्येवेळी गोडसेनं सुद्धा भ्रम निर्माण केलेला, वकील असीम सरोदे यांचं विधान. विधान परिषदेत अमोल मिटकरींकडून राहुल सोलापूरकरचा मुद्दा उपस्थित, राहुल सोलापूरकर अजून सुद्धा मोकाट, त्याच्यावर अजून सुद्धा FIR नाहीच, मिटकरींची प्रतिक्रिया. औरंगजेबानं संभाजी महाराजांना मनुस्मृतीप्रमाणे मारलं, काँग्रेस नेते हुसेन दलवाईन यांचा खळबळजनक आरोप. संभाजी महाराजांना मारण्याची पद्धत मनुस्मृतीप्रमाणे पंडितांनी सांगितली असल्याचा दावा. प्रत्येक गोष्टीचं राजकारण नको असं बोलण्याची आवश्यकता नाही, हुसेन दलवाईंच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. तर आम्हाला औरंगजेबाचा इतिहास ऐकण्याची गरज नाही, दरेकरांचं विधान. हुसेन दलवाई औरंगजेबाची पिलावळं, तर शिरसाठांची हुसेन दलवाईंवर टीका. राज ठाकरे जे काही बोलले ते अगदी खरं बोलले, विधानसभेतील लोकांनी वागण्यात चूक केली नसती तर बोलले नसते, प्रकाश महाजनांची यावर प्रतिक्रिया. गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्र सर्वात उत्कृष्ट राज्य, महाराष्ट्र हा भारताचा स्टार्टअप कॅपिटल, AI स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र पुढे, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. अतिरेक्यांची घरं पाडली म्हणायला विरोधकांची दातखिळी बसेल, नागपूर हिंसाचारावरून प्रताप जाधवांची विरोधकांवर टीका. तर ज्याचं घर पाडलं तो मास्टरमाइंड म्हणून त्याच्यावर कारवाई, जाधवांची प्रतिक्रिया. एक नेपाळी महाराष्ट्रात शाल घालून फिरतोय, तर त्यांना वाटतंय की माझ्यामुळेच महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्म टिकून आहे. विधान परिषदेत अनिल परब यांची मंत्री नितेश राणेंवर नाव न घेता घणाघाती टीका. 2 समाजात तेढ निर्माण होईल असे व्हिडिओ पोस्ट करू नका, नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांचं आव्हान. तर युट्यूबवर नजर असणार, आक्षेपार्ह आढळल्यास कारवाई करणार. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी एका आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्याची पालिकेची तयारी. तर शेख नजीमचं बिना की या ठिकाणचं घराचं बांधकाम अवैध असल्याची पालिकेची नोटीस, आरोपीच्या आईकडून पालिकेच्या नोटीशीला हायकोर्टात आव्हान. जळगावात पोलीस दलाची शांतता कमिटीची बैठक संपन्न, आगामी सर्व सण शांततेत साजरा करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. तर सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधानांवर लक्ष ठेवण्याची सुद्धा गरज असल्याचं आवाहन. छत्रपती शिवाजी महाराजांचे केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीमध्ये येणारे गडकिल्ले संवर्धन आणि देखभाल दुरुस्तीसाठी राज्याच्या पुरातत्व विभागाकडे द्या, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचं केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन. येत्या गुढीपाडव्यापासून राज्यातील परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनावरील सामाजिक संदेश मराठीत असणार.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं परिवहन विभागाला आदेश. कल्याणमध्ये माजी नगरसेवकाला मारहाण प्रकरणी पोलिसांकडून दोघांवर गुन्हा दाखल. तर महिला कार्यकर्त्या राणी कपोते यांच्यावर मारहाण आणि चोरीचा गुन्हा, तर माजी नगरसेवक मोहन उगलेंविरोधात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा. केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेतील अपात्र शेतकऱ्यांकडून 416 कोटींची वसुली. तर कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची लोकसभेत माहिती. नाशिकमध्ये आज कुंभमेळ्याच्या बैठकीचं आयोजन. आखाडा परिषद महामंत्री श्री महंत हरिगिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सर्व संत महंत आणि महात्म्यांची उपस्थिती असणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्माशी संबंधित स्थळांना आता भेट देण्यासाठी भारतभर रेल्वेनं प्रवास करता येणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयआरसीटीसी कडून आता भारत गौरव टुरिस्ट ट्रेन चालवण्यात येणार. धारावी पुनर्विकासासाठी करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणानं नवा टप्पा गाठला. वरच्या मजल्यावरील घरांसह 63,000 झोपडपट्टी धारकांचं सर्वेक्षण पूर्ण. ठाणे या ठिकाणी झोपू योजनेप्रकरणी न्याय दिवाळखोरीचं कारण देऊन झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या दायित्वापासून विकासकांना वाचवू शकत नाही. उच्च न्यायालयाचा निर्वाळा. तर अशा विकासकांना हटवण्याच्या झोपू प्राधिकरणाच्या अधिकारावर सुद्धा न्यायालयाकडून शिक्कामोर्तब. ठाणे वाशी खाडी पुलावरील तिसऱ्या उड्डाणपुलाचं काम सुद्धा पूर्ण. तर वाशीहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेच्या उद्घाटनाला अधिवेशनानंतर मुहूर्त. कराड तालुक्यामध्ये ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी. साताऱ्याच्या काशीळ परिसरामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. सिंधुदुर्गच्या ओरोस बांदा दोडामार्गामध्ये पावसाची हजेरी. तर अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू पीक धोक्यात. राज्यातील तापमानात वाढ. धरणातील जलसाठा कमी. तर राज्यातील धरणात 49% जलसाठा. पाणीसाठ्यासंदर्भात जलसंपदा विभागाची आकडेवारी समोर. पुण्यातील 79 ठिकाणचं पाणी पिण्यास अयोग्य. राज्य आरोग्य प्रशालेकडून आता तपासणी. पुणे पिंपरी चिंचवड महापालिकांसह खडकवासला परिसरातील पाणी नमुन्यांचं या ठिकाणी त्यांचा समावेश. पुण्यातील रिंग रोड प्रकल्पाला निधीचा अडसर. तर भूसंपादनासाठीचा 3,614 कोटींचा निधी थकीत. नाशिकच्या आडगाव चोथवा या ठिकाणी गेल्या 10 ते 15 दिवसांपासून पाणीच नाही. संतप्त ग्रामस्थांनी सरपंच ग्रामसेवकाला तब्बल 2 तास ग्रामपंचायत कार्यालयामध्येच कोंडलं. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा. फुरसुंगीमध्ये अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न प्रलंबित. नवी मुंबईत सिडको विरोधात मनसे आक्रमक. मानवी साखळी करत आंदोलन. सिडकोनं घरांच्या किमती कमी कराव्यात. मनसेची आणि नागरिकांची मागणी. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नागपुरात आंदोलन. तर शिक्षकाकडून विद्यार्थ्यांकडे पाहताना अश्लील कृत्य. विद्यार्थिनीचा आरोप. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे आर्थिक व्यवहार 31 मार्चपर्यंत बंद राहणार. बाजार समितीचे आर्थिक काम सुरू असल्यामुळे एप्रिलला आता बाजार समिती सुरू होणार. शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी न आणण्याचंही आवाहन. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरची विक्रीसाठी दाखल. तर मिरची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी. 150 ते 350 रुपये प्रति किलो दरानं मिरच्यांची विक्री सुरू. नंदुरबारमधील शासकीय कार्यालयांनी वीज बिल भरलं नाही तर वीज पुरवठा खंडित होणार. शासकीय कार्यालयांवर 2,17,00,000ची थकबाकी. 31 मार्चपर्यंत वीज बिल भरण्याचं आवाहन. जळगावातील गावांमध्ये 219 ठिकाणी पाण्यात नायट्रेटचं प्रमाण जास्त असल्याचं समोर. तर जिल्हा प्रशासन यामुळे अलर्ट मोडवर. प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू. धुळ्यातील अनकवाडी गावामध्ये पाणी टंचाई. तर नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. जामफळ धरणातनं पाणी पुरवठा करण्याची नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. जळगावच्या म्हसवे गावातील घरकुल यादीमध्ये अनियमितता आणि फेरफार. तर घरकुल यादींच्या चौकशीसाठी ग्रामस्थांचं पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन. जळगाव जिल्हा कारागृहामध्ये संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न. 15 कलावंतांकडून गाण्याचं सादरीकरण. देशभक्तीपर गीतांनी कारागृहातील वातावरण यामुळे देशभक्तिमय. नंदुरबारमधील स्वस्त धान्य दुकानदारांना 5 महिन्यांपासून कमिशन मिळालेलं नाही. कमिशन मिळत नसल्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांवर उपासमारीची वेळ. जळगावच्या भुसावळ महावितरण विभागातील बनावट अनुभव प्रमाणपत्र असलेल्या ठेकेदारांवर कारवाई करा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी. कारवाई न झाल्यास आता आंदोलन करण्याचाही इशारा. पुण्यामध्ये 8 कोटींचे अंमली पदार्थ नष्ट. 788 किलो ड्रग्ज रांजणगावमध्ये जाळले. नांदेडच्या आष्टीमध्ये कुकरचा स्फोट. 4 जण यामध्ये गंभीर जखमी. तर 1 जण जखमी असल्याची माहिती. जखमींवर नांदेडच्या
विष्णुपुरी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. यवतमाळच्या दारव्हामध्ये व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून लुटलं. किराणा व्यावसायिकाच्या घरातील पैसे आणि दागिन्यांची लूट.